खेडच्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मान्यतेवरून सुरू असलेल्या वादाला आता नववळण मिळालंय। पालक अनुज जोशी यांनी रोटरी प्रतिष्ठानच्या संचालक, मुख्याध्यापक आणि संबंधित व्यक्तींविरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप करताना विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पावत्या बोगस असल्याचा दावा अनुज जोशी यांनी केला। इतकंच नाही तर शिक्षण विभाग आणि शाळेच्या संगनमतानंच या सर्व गोष्टी घडल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे। जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी हा विषय दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील जोशी यांनी केला। दरम्यान खेड पोलिसांनी अनुज जोशी यांची तक्रार स्वीकारली आहे। आता या तक्रारीवर पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता। त्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली। रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये शिक्षण विभागाला आदेश दिले होते की तातडीने रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मान्यतेच्या संदर्भात असेल किंवा ज्या काही माझ्या मागण्या होत्या मान्यतेच्या संदर्भात शासनाने स्पष्टीकरण द्यावं, मान्यता आहे की नाही। त्यानंतर माझ्या मुलीचा आरटीई अंतर्गत प्रवेश झालेला असताना सुद्धा माझ्याकडून जी रकमा स्वीकारल्या गेल्या आणि त्याच्या ज्या बोगस पावत्या दिल्या गेल्या त्या संदर्भामध्ये आपण चौकशी करावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी। परंतु या मागण्यांच्या वर आदेश दिल्यानंतर मी माझं उपोषण स्थगित केलं होतं। दिनांक 14 रोजीच मी माझं उपोषण स्थगित करत असल्याचं 15 दिवसाचं जाहीर केलं। परंतु या मधल्या दरम्यान माझ्याकडे जो ह्याचा रत्नागिरी जिल्ह्याचे जे प्राथमिकचे जे शिक्षणाधिकारी होते तत्कालीन किरण लोहार, त्यांनी केलेल्या चौकशीचा आणि याचा जो अहवाल आहे तो माझ्याकडे प्राप्त झालेला आहे। आणि तो अहवाल पाहिल्यानंतर माझ्या अशी गोष्ट लक्षात आली की हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी कुठेतरी शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी असतील किंवा संबंधित शाळा जी आहे ती शाळा आहे ती आणि संबंधित संस्थेचे संचालक मंडळ जे आहे ते प्रयत्न करते की काय, अशी शंका माझ्या मनामध्ये निर्माण झाली। मला दिलेल्या बोगस पावत्यांच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने संबंधित शाळेला आदेश केलेले आहेत की पैसे परत करा। परंतु हे पैसे परत करा अशा प्रकारे आदेश देत असताना शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्याकडून किती रुपये ऍक्च्युअली शाळेने स्वीकारले होते याची कोणतीही माझ्याकडे चौकशी करण्याची तसदी बाळगली नाही। मी त्यांना स्पष्टपणे माझ्याकडच्या ज्या पावत्या आहेत त्या दाखवल्या होत्या, परंतु त्याचं कुठेही एकत्रित आकडा हा त्या ठिकाणी आला नाही। शाळेकडनं मला तो अहवाल जोडून जो परतावा घेण्यासाठी विनंती केली गेली आहे त्याच्यामध्ये 8,050 रुपये तुम्हाला आम्ही परत देतोय अशा प्रकारच्या शाळेकडनं विनंती केली जाते। तर दुसऱ्या बाजूला माझ्याकडून प्रत्यक्षात 11,390 रुपये या शाळेने गेल्या 1.5 वर्षामध्ये, माझी मुलगी पहिलीत गेल्यापासून आता दुसरीत जाईपर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी घेतले। त्याच्यामध्ये मला त्यांनी पुस्तकं विकलेली आहेत, ती जवळजवळ 6,340 रुपयांची पुस्तकं त्यांनी मला विकलेली आहेत। 1,050 रुपयांचं त्यांनी मला क्रीडा विषयकचा गणवेश विकलेला आहे। या सर्व प्रकरणावर कुठेतरी प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न हा शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी आणि संबंधित संस्था आणि त्यांचे जे काही जे मुख्याध्यापक वगैरे आहेत यांच्याकडून होतं की अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मी काल 19 तारखेला खेड पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची कायदेशीर चौकशी व्हावी यासाठी तक्रार दाखल केलेली आहे। कारण या ठिकाणी माझी फसवणूक झालेली आहे, त्यामध्ये संबंधित शासनाचे अधिकारी संगनमत करतायत की काय, म्हणून मी संबंधित सर्व यंत्रणेची या ठिकाणी चौकशी व्हावी अशी मागणी आता कायद्याचे जे काही रक्षक आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी केलेले आहे। आरटीईच्या कायद्याचं उल्लंघन असेल, बोगस पावत्या देणं असेल, ही एक प्रकारची फसवणूक आहे पालकांची आणि त्यामुळे या घटनेची संपूर्ण सखोल चौकशी ही पोलीस विभागाने करावी, तशी ती करतील अशी माझी अपेक्षा आहे। अन्यथा मी 14 ऑगस्टला ज्याप्रमाणे इशारा दिलाय 2 सप्टेंबर रोजी मी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर धरणं आंदोलन सुरू करणार आहे। त्यावेळेला माझी जी मागणी असेल ती ही असेल की तातडीने गुन्हे दाखल करून FIR नोंद करावी आणि या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेच्या समोर मांडावं। अद्याप देखील संबंधित ज्या संस्था आहे किंवा जे काही विद्यालय आहे ते सत्य मान्य करायला तयार नाही, याची मला खंत वाटते।